महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अकोल्यात ईद उल अजहा उत्साहात साजरी, अमन शांतीसाठी विशेष दुआ। मुस्लिम समाजाचा सर्वात मोठा सण ईद उल अजहा गुरुवारी जिल्हाभरात मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला। शहरातील जुना शहर परिसरातील ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्रित येत ईदची नमाज अदा केली। तसेच नायगाव, अकोट फाईल, खदान, मुस्लिम कब्रस्तान मस्जिद, शिवनी येथील ईदगाह तसेच जिल्ह्यातील सर्व तालुके आणि मोठ्या गावांमध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी नमाजमध्ये सहभाग घेतला। नमाज शांततेत पार पडावी यासाठी सर्व ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। नमाज दरम्यान देशात अमन, शांती, सद्भावना आणि भाईचारा कायम राहावा यासाठी विशेष दुआ करण्यात आली। ईदच्या नमाजपूर्वी पारंपरिक निशाण मिरवणूक काढण्यात आली। यामध्ये लाल बंगला, सब्ज बंगला, काळा चबुतरा तसेच बैद बिरादरीचे निशाण सहभागी झाले होते। ही निशाणे ईदगाह मैदानावर पोहोचल्यानंतरच ईद उल अजहाची मुख्य नमाज अदा करण्यात आली। ईद उल अजहा हा कुर्बानीचा सण मानला जातो। अल्लाहप्रती समर्पण, त्याग आणि मानवतेचा संदेश देणारा हा सण मुस्लिम समाजाने मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात साजरा केला। यावेळी नागरिकांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी विशेष प्रतिनिधी समीर खान, अकोला। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।